रूपा पाहता लोचनी
नाम वाचे श्रवणाचे नाम वाचे श्रवणाचे नाम वाचे श्रवणाचे माऊली चित्ती समान माऊली चित्ती समान माऊली चित्ती समान माऊली
Oh
नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले जिथे समान काळ सार्थक केला त्याने धरिला विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरदंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मी विठ्ठल निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल विठ्ठल प्राप्तस्थळी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वेद सुज्ञ भक्ती तत्वज्ञ वेदाचा अर्थ अभंग समर्थ इको कमी महान भगवत भक्त वेद सुज्ञ भक्ती तत्वज्ञ वेदाचा अर्थ अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ संतोष जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचे निस्सीम आवडते एकमेव शिष्य म्हणजे संत श्रेष्ठ निळोबाराय. निळोबारायांचा हा अभंग आहे आणि अभंगातून निळोबाराय आपल्याला नामाचं महिमेचं वर्णन या अभंगातून आपल्या समोर मांडतात. विठ्ठल पण अभंगावर चिंतन करण्याअगोदर 2 मिनिटाचा पर्याय देतो असा त्या भगवंताच्या कृपेने साधू संतांचा आशीर्वादाने पुनीत पावन झाल्या श्री क्षेत्र 18 या नगरीमध्ये चालत आलेला अखंड हरिनाम संकीर्तन व संगीतमय रामायण ज्ञान यज्ञ सोहळा वर्ष दुसरे बर नवीनच सप्ताह आहे का बर वर्ष दुसरं आणि खूप चांगलं नियोजन या ठिकाणी खूप गोड सुंदर असं नियोजन या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच तरुण मित्र मंडळ यांचा अनमोल अशा सहकार्याने तसेच आदरणीय हरिभक्त पारायण गुरुवर्य परमपूज्य असे असणारे जगन्नाथ बाबा अंजाडेकर वैकुंठवासी हरिभक्त पारायण राजाराम महाराज शास्त्री शेडगावकर यांचा आशीर्वादाने पुनीत पावन झालेल्या श्री क्षेत्र 18 नगरीमध्ये दुसऱ्या वर्षाची ही परंपरा आज अखंडरित्या चालू आहे. वर्ष दुसरे म्हणजे तुम्ही सर्व कसे आहात नवीन आहात ओके नाही म्हणजे नुकतंच तुमचं परमार्थामध्ये पदार्पण झालेलं असेल असं समजूया. आणि या ठिकाणी सर्व तरुण मित्र मंडळाच्या सहकार्याने समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या अनमोल सहकार्याने हे सर्व गोड नियोजन आतापर्यंत तुम्ही करत आलेला आहात. आणि आजचा आपला कितवा दिवस पहिला दिवस म्हणजे माझ्याकडे आजचं जे काम आहे ते पत्रावळी टाकण्याचं आहे. कुठलं काम आहे पत्रावळी टाकणे. मी आज फक्त पत्रावळी टाकून जाईल आणि इतर महाराज येतील इतर दिवशी इतर महाराज येतील आणि ते एक एक पदार्थ कोणी गुलाबजामुन ठेवेल कोणी वांग्याची भाजी ठेवेल कोणी पोळी ठेवेल ओके नाही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्या पत्रावळीवरती आपल्याला ज्ञान यज्ञ सोहळ्यामध्ये प्रसाद देऊन आपली मुक्तता करतील. आजचा पहिला दिवस गोड दिवस आजचा आणि महापर्वाचा आजचा दिवस. कारण आज काय आहे आज भगवान दत्तात्रयांचा काय जन्मदिवस. आज त्यांची जयंती म्हणून आपण आज इथं साजरी करणार आहोत. कारण पूर्ण विश्वामध्ये अशी एकच जयंती आहे की त्या जयंतीला जे त्रिभुवन
जे त्रिभुवन चालवतात ते तिघ देव ब्रह्मा विष्णू आणि महेश, हे तिघ देवांची एकच दिवशी जी जयंती येते त्याला दत्तात्रय जयंती म्हणतात. आणि तो आजचा महापर्व काळ, आणि त्या महापर्व काळातला आपली सुरुवात गोड असं नियोजन. कारण इकडे माझ्याजवळ बसलेले ज्यांनी भल्या भल्यांना वाजवलं, आज ते मला वाजवणार आहेत, म्हणजे माझ्या कीर्तनात वाजवणार आहेत. मृदुंग मार्तंड आमचे पंकज महाराज असतील, गोड वादक. त्याच्यानंतर इकडे आमचे वैभव महाराज असतील, आपलं गावाचं वैभव आणि नावातच त्यांचं वैभव. ओके नाही, नावातच वैभव आहे आणि आपल्या गावाचंही वैभव आहे. वैभव महाराज असतील गोड साथीला. इकडे आमचे कंठस्थ जीवलग मित्र आमचे प्राण सखा करणसिंग महाराज असतील, तसेच आमचे गोड गळ्याचे धनी मालेगाव तालुक्याची शान आमचे भावेश महाराज असतील, आमची जळगाव जिल्ह्याची गाण कोकिळा आमचे जितू महाराज असतील, आणि समस्त ग्रामस्थ मंडळी असेल, आमच्यासोबत आलेले वसंत महाराज असतील, आमचे मित्र असतील, आणि सर्व गोड परिसर आहे. कारण आजचं नियोजनच गोड आहे. कारण वाराच गोड, सत्ताही गोड. ओके नाही, आणि कसं आहे, सर्व गोड असल्या कारणामुळे कोणाला डायबिटीस होणार नाही, एवढं जरा लक्षात ठेवा. कारण एवढं गोड वातावरण लवकर मिळत नाही महाराज, बरं का. पहिल्या दिवसाचं नियोजन असतं, पहिल्या दिवशी एवढं सर्व नियोजन आणि सर्व सुव्यवस्थित लागणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आजचं वातावरण कसं आहे, हे सर्व माझी भाऊबंदकी. कोण आहे सर्व माझी? बोलत चला, कोण आहे? कोण कोण? अरे कोण? अरे दादा नेमकं कोण? ही सर्व मंडळी. कोण? ही सर्व मंडळी, सर्व कलाकार मंडळी माझी कोण आहे? सर्व भाऊबंदकी, बर का. हे सर्व वराडी मंडळी. तुम्ही बसले कोण? कोण कोण? तुम्ही वराडी, सर्व माझे भाऊबंदकी, बर का. आणि हे बाबा बसलेत ना, ते नवरदेवाचे बाप बघा खुर्चीवर बसले, आणि मी आहे नवरीचा बाप. पहिलंच मुळे आपल्या गावाला सामावून घ्या. विठ्ठल पण ज्या पद्धतीने भगवान परमात्मा बुद्धी देतील त्या पद्धतीने आपण सोडण्याचा प्रयत्न करूया. पण नेमकं काय होतं, ज्यांनी मला आजचं कीर्तन आमंत्रित केलंय असे असणारे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण ललित भाऊ यांचा फोन आला. महाराज तुम्ही परमेश्वर महाराज बोलतायत का? म्हटलं हो दादा, कोण बोलतोय? म्हणे मी ललित बोलतोय 18 वरनं. म्हटलं बोला ना दादा. म्हणे महाराज तुमचा दिवस एक दिवस सप्तामध्ये घालायचा आहे, कोणता दिवस घालू? म्हटलं ललित दादा 10वा आणि 13वा सोडून कुठलाही घाला. मग त्यांनी माझा पहिला दिवस घातला सप्तामध्ये. बघूया, आपलं कीर्तनाचा एक नियम आहे, माया हो आणि दादा हो. आपले दादा एवढेच आहे वाटतं गावामध्ये, हे काय? दादा एवढेच आहेत, माया भरपूर आहेत, भगिनी भरपूर आहेत. आपल्या कीर्तनाचं एक तत्व आहे, ज्या वेळेस भगवंताचं चिंतन होईल त्या त्यावेळेस मुखाने टाळी आणि हाताने नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. कळलं? काय सांगितलं? मुखाने टाळी आणि हाताने नामस्मरण करण्याचं, बरोबर? कळलं ना तुम्हाला? का जाऊ मी? नाही ना? मग विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरात्याम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्र हे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथमान जयांचे केली स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुंजित नमस्कारून या आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा तरी मी करा कुसरी काहीच न बोलतो वचन ती भाविका
एका जनार्दने तुमचा दास माझी आस पुरवावी तुमचा नजरे लागलो पावन झालो तर तरी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम तुम मुझे भूलो मेरे प्रियतम श्याम आइए हनुमंत बिराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गादी करो पधारिए पवन कुमार हे दुख कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पुदासुतं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः योऽन्तपुरुषममवाचमिमां प्रसुतां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वदाम्नाम् अन्यांशहस्तचन श्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पंढरीचा देवरा पंढरीचा देवरा तुझे पाया तुझे पाया तुझे पाया तुझे पाया पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला मने विठ्ठल प्रस्तुत निरोपाला या अभंगामध्ये आपल्याला नामाचं चिंतन कसं करायला पाहिजे नाम चिंतन केल्याने आपला काय फायदा होऊ शकतो कारण कसं आहे या भूतलावरचा जो व्यक्ती आहे या कलियुगातला जो व्यक्ती आहे तो फायद्याशिवाय कुठलं काम करत
फायदा असेल तरच काम करेल, फायदा जर होणार नाही तर काम करणार. खूप मतलबी माणूस आहे या ठिकाणचा, ओके नाही. म्हणजे या ठिकाणचं म्हणजे 18 गावातलं नाही, या कलियुगातला. कारण निळोबराय म्हणतात की बाबा एक जीव जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर त्याचं काहीतरी ठरलेलं आहे की कुठल्या वयामध्ये काय केलं पाहिजे, कुठल्या वयामध्ये काय केलं पाहिजे. नेमकं माणसाने जन्माला आल्यानंतर केलं काय पाहिजे ते फार महत्वाचं आहे. नुसतं जन्माला आला आणि पाणी भरून ते फक्त तुम्ही पूर्ण करा, ओके नाही. अशातली गत नको पाहिजे. जन्माला आल्यानंतर नेमकं आपल्याला करायचं काय हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. काय जन्माला आल्यानंतर आपल्याला करायचं काय हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. मनुष्य जन्माला कधी येतो, कधी येतो? वरतून येतो, वैकुंठातून नाही. कसा येतो? त्याच्यानंतर शास्त्र सांगतं की माणसाकडे अर्ध पुण्य आणि अर्ध पाप असेल तर त्याला मनुष्य जन्म मिळत असतो. मग मनुष्य जन्म आल्यानंतर नेमकं मनुष्याने करायला काय पाहिजे ते आपण करत नाही आणि जे नको करायला पाहिजे ते केल्याशिवाय राहत, ओके नाही. जन्माला आल्यानंतर आपली एकच अपेक्षा असते, काय? आपण देवाकडे जातो आणि देवाकडे गेल्यानंतर आपण देवाला सांगतो, हे देवा मला सुखी ठेव, ओके नाही. 70 वर्षाचे बाबा मंदिरात जातात, मंदिरात गेल्यानंतर देवाला प्रार्थना करतात, देवा मला सुखी ठेव. आणि 5 वर्षाचा मुलगाही मंदिरात जातो, मंदिरात गेल्यानंतर देवाला प्रार्थना करतो, देव बाप्पा मला सुखी. बरं, दोघही जीवांची अपेक्षा काय? काय अपेक्षा? तुम्हाला माझी भाषा कळते ना? कळतंय का? कारण कसं आहे माय, बर का, हो माय, शाल पंगरलेली माय, तुम्ही आजी माय. आता कोणीच बोलत नाही, आपण दोघं जण संवाद साधूया. कारण कसं आहे, मला एकट्याला कीर्तन जमत नाही. कीर्तन हे काही एकट्याचं नसतं. कीर्तनामध्ये कोऑपरेट करता आला पाहिजे, सुसंवाद घडला पाहिजे, त्याला कीर्तन म्हणतात. आणि आपलं आत्ता जर कीर्तन असेल तर ते कीर्तन कसंही चालता बोलताय, कसंही चालता बोलता. मी तुम्हाला काही प्रश्न करेल, त्याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा. नाही जमलं तरी काही हरकत नाही, पण जर तुम्हाला जमलं तर बक्षीस म्हणून मी काही चांदीचं नाणं आणलेलं. पण नक्की घरी जाऊन तुम्हाला इथून भक्तीचं नाणं मिळाल्याशिवाय राहणार. भक्तीचं नाणं जर पाहिजे असेल तर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करायचा. काय सांगत होतो, काय सांगतो तुम्ही? दोघांच्या अपेक्षा काय? सुखाच्या, ओके नाही. ए बाळांनो, तुम्हाला काय पाहिजे? सुख पाहिजे का? पाहिजे का सुख? व्हॉट इज मीन बाय सुख? कशाला म्हणतात सुख? आजी माय, कशाला म्हणतात माय सुख? जे तुपासोबत खातात ते सुख का? काही किलोच्या भावाने मिळतं का सुख? तुमच्या 18 नगरीमध्ये काही 1000 रुपये किलो सुख, 500 रुपये किलो सुख, असं काही मिळतं का सुख? पण प्रत्येक जीवाला पाहिजे काय? सुख. मग सांगा ना, नेमकं म्हणतात तरी कशाला सुख? विनकरी बाबा, क्या बात आहे विठ्ठल. बाबाने गोड उत्तर दिलं. त्या ठिकाणी जीव आणि परमात्मा सुसंगम घडतो, त्या ठिकाणी निर्मित होतं ते सुख, ओके नाही. आणि जर सुखाची डेफिनेशन म्हणजे काय, सुखाची व्याख्या सांगा बरं कोणाला येत असेल तर. कारण जवळजवळ 2 वर्षाची परंपरा आहे आपल्या गावात सप्ताहाची, आहे का नाही? सप्ताह म्हणतात की सप्त्या म्हणतात तुमच्याकडे? सप्त्या, सप्त्या. कारण कसं आहे बर का वैभव महाराज, आता तुमच्या गावातच आलोय. आता आमच्याकडे कसं आहे, गाव बदललं की चालीरीती बदलतात, गाव बदललं की बोली भाषा बदलत असते. आता आमच्याकडे कसं आहे, माणसं मेल्यानंतर जातात. तुमच्याकडे जे अर्थ तुम्ही हसतात त्या अर्थ माझी भाषा तुम्हाला कळते, ओके. मग बोलत चला. काय सांगत होतो? सुख.
हा सुख म्हणतात तरी कशाला? सुखाची डेफिनेशन, सुखाची व्याख्या जर कोणाला माहिती असेल तर त्याने नक्की सांगा. त्याला 101 रुपये जाहीर बक्षीस माझ्याकडून. पण व्याख्या बरं का, व्याख्या डेफिनेशन हा पाहून घ्या तुम्ही. ते फॉरेनहून आले असतील आणि मी इथला कुठला सुखाची व्याख्या जर जाणून घ्यायची असेल तर चला आळंदीला. माऊली गोड वर्णन करतात बघा सुखाची व्याख्या सांगताना. सुख ते गा किरीटी दाविदेल मदनी जीवात्म्यात भेटी जीवाशिव. बाबा रे, या ठिकाणी जीवाचा आणि आत्म्याचा सुसंगम घडतो ना, त्या ठिकाणी निर्मित काय होतं बाबा? सुख. हे जर समजलं असेल तर दुसरी डेफिनेशन सांगतो. किंबहुना सोये जीव आत्म्याचे इलाय, ते तजे होय तया नाम सुख विठाल. या भूतलावरती प्रत्येक जीवाला, प्रत्येक बाळाला सुख पाहिजे, प्रत्येक आजी मावशीला सुख पाहिजे, प्रत्येक दादाला सुख पाहिजे. पण आपल्याला सुख नेमकं काय ते कळत नाही. पण पाहिजे नक्की, 100% आपल्याला पाहिजे. पण मला एक सांगा, संसारामध्ये सुख आहे का? आहे का सुख? नाही आहे बाबा सुख? हा नवरदेवाचे बाबा, संसारात सुख नाही. मग मला एक सांगा, संसारात जर सुख नाहीये तर आपण संसारात राहून काही फायदा? कुठे जायला पाहिजे लवकर? तापीवर नाही ना. संसारातलं जर आपल्याला सुख माहिती नाहीये तर आपण इथं आलं पाहिजे. कारण इथे आपलं मनातलं समाधान आपल्याला प्राप्त होईल, मनातलं आपल्याला सुख प्राप्त होईल. कारण इथं जो सुख देणारा बाप आहे ना, तो बाप या राजगादीवर बसतो. कुठे बसतो? या राजगादीवर बसलेला असतो. कोण? माझा प्रभू रामचंद्र. माझा कोण? भगवान पांडुरंग परमात्मा. कारण आपण रोज म्हणतो सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवीवर. कोण? तो माझा बाप म्हणजे तुमचंही आहे ना. जो जगाचा बाप आहे तो सर्व सुखाचा आगर आहे. आणि त्याच्या जवळचं जर सुख प्राप्त करायचं असेल तर आपल्याला या धर्म मंडपामध्ये येण्याची गरज आहे आणि यावंच लागेल. कारण या भूतलावरती असा एकही व्यक्ती नाही का तो सुखी नाही. कारण काही ठिकाणी म्हणतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जन बैरागी रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कारण सर्व दुःखी माझ्या समोर बसले. कुठे बसले सर्व दुःखी? माझ्या समोर. कारण काही काहीचे चेहरे असे आहेत झेंडूच्या फुलासारखे. तुम्हाला काही टेन्शन आहे का? मग मन मोकळेपणाने हसा ना तुम्ही. बघ कीर्तनात हसत चला बरं का माऊली हो. कीर्तनात हसत चला. असं मी एका कीर्तनात सांगत होतो करण महाराज की कीर्तनात हसलं पाहिजे, कीर्तनात हसलं पाहिजे. एका आजीला विचारलं, म्हटलं आजी तुम्ही का बरं हसत नाही? आणि महाराज मी हसणार नाही. म्हटलं का ब? म्हणजे मायावर कर्ज आहे. म्हटलं काय? म्हणजे महाराज मायावर कर्ज आहे. म्हटलं मी फेडू का? आता कर्ज आहे म्हणून हसू नये असं कुठे लिहिलंय का? नाही ना. उलट ज्याच्यावर कर्ज कोण म्हटलं असं? कोणीच म्हटलं असं?
मग ते जर काही कर्ज असेल तर ते कर्जाचं मुक्तीचं साधन या नाम संकीर्तन धर्म मंडपामध्ये आहे. विठ्ठल कारण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही संसारामध्ये आल्यानंतर. कारण सुख आहे, दुःख आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, दिवस आहे, दिवस नंतर रात्र येणारच आहे, रात्र गेल्यानंतर दिवस उजाडणारच आहे. हे काल अबाधित आहे. त्याच्यामुळे सुख आहे म्हणून दुःख आहे, दुःख आहे म्हणूनच सुख आहे, आणि दुःख आहे म्हणून सुख आहे. कारण दुःख राहिलं नसतं तर सुखाची किंमत आपल्याला कळाली. म्हणून सुख फार महत्वाचं आहे. आणि सुख असतं तरी केवढं? सुख पाता जवापणे दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे. सुख पाता म्हणे दुःख पर्वताये, दुःख पर्वताये दुःख पर्वताये म्हणे. सुख पाता जवापणे दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे. सुख पाता म्हणे दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये सुख पाता जवा पण दुःख पर्वताय बने. सुख केवढं आहे? जवस एवढं आहे. जवस केवढं असतं? नाही ना, एवढं असतं. 1 इंच अर्धा इंच एवढं जवस असतं. तेवढं आपल्या जीवन कालामध्ये काय असतं? सुख आहे. आणि दुःख पर्वता समान आहे. आणि त्या दुःखाचं सुखामध्ये परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला कीर्तन हे ऐकावंच लागेल. कारण कीर्तनाशिवाय मुक्ती नाही. आणि या संसारात तर मुळीच नाही. बरं, संसार सुरू होतो कुठून हो? हे बघा, संसार कुठून सुरू होतो? सांगा बरं, सांगता येईल का? बाबा, रुमालवाले बाबा, तुम्ही कधी तुमचा कधी सुरू झाला तर संसार? हा, वा वा, समजायला लागलं की संसार सुरू. बाबा, काही 70चे होऊन जातात तरी समजत नाही. नेमकं म्हणायचं कधी की यांचा संसार सुरू झाला? हा, कधी होतो संसार सुरू? कॅमेरावाल्या दादा बोलत चला. क्या बात आहे. हेच उत्तर अपेक्षित होतं. कुठून? जसं का नवरदेव घोड्यावर बसला तिथून पुढे त्याचा संसार. असं जर राहिलं असतं तर कदाचित माझ्या माऊलीने सांगितलं असतं काय? अवघाची संसार सुखाचा करीन, 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 अवघाची संसार सुखाचा करीन.
अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे वरील तिन्ही लोक, आनंदे भरील तिन्ही लोक. आणि जे त्रिभुवन आहे ना, ते त्रिभुवनामध्ये मी काय भरेल? आनंद भरेल. अशी प्रतिज्ञा कोणी केली? ज्ञानोबरायांनी केली. मला आता एक सांगा, तुम्ही म्हटले की लग्न झाल्यापासून आपला संसार सुरू होतो, तर ज्ञानोबरांचं लग्न झालं होतं का? संसार सुरू होतो नेमका कुठून? पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम. अरे बाबा, अरे जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत जी ही काही क्रिया असते ना, त्या क्रियेचं नाव आहे संसार. विठाल. आणि हे सर्व जे संसारी आहेत ना, हे संसारी कुठून झाले? जन्माला आल्यापासून संसारी झाले. आणि या त्रिभुवनामध्ये आल्यानंतर आपल्याला मिळतं काय? दुःख मिळतं, सुख मिळत नाही. हे सर्व संसारी, हे नवीन संसारी सर्व संसारी. बघा नाही, तुम्ही सर्व कोण आहेत? कोण आहात? संसारी. मला एक सांगा, माझं तर एका प्रश्नाचं उत्तर एका विद्यार्थ्याने दिलं नव्हतं, तुम्हाला देता येतं का? बघूया काय झालं महाराज. एकदाचा असा प्रसंग, मी प्रोफेशनने टीचर असल्या कारणाने एका विद्यार्थ्याला प्रश्न केला की म्हटलं, का रे बंडू? म्हटले बोला सर. म्हटलं चंद्रगुप्त मौर्य कोण होता रे? काय विचारलं मी? चंद्रगुप्त मौर्य कोण होता रे? कोणाचा राजा? हा, असंच मी विचारलं, असंच त्यांनी उत्तर दिलं. शेवटच्या बेंचवरून एका विद्यार्थ्याने हात वर केला, म्हणे सर मी देऊ का उत्तर? म्हटलं दे ना उत्तर. आणि तो होता 3 वर्षापासून मॉनिटर एकच वर्गाचा. त्याने हात वर केला आणि त्याने मला सांगितलं, म्हणे सर सोपं आहे. म्हटलं काय? म्हणले तुम्ही प्रश्न परत विचारा. म्हटलं चंद्रगुप्त मौर्य कोण होता रे? म्हणे सर सोपं आहे ना. म्हटलं काय? म्हणे गणपती बाप्पा मोरया, त्याचा काकाचा पोर्या चंद्रगुप्त मौर्य. म्हटलं ओ काकाचा पोर्या इथं भेटलं, वर नको भेटतो. हे असे जर संसारी असतील तर या संसारांना सुख मिळेल का? नाही मिळणार. म्हणून निळोबराय म्हणतात की बाबा रे, जन्माला आल्यानंतर आपल्याला कोणती साधना करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला काय प्राप्त होईल? सुख प्राप्त होईल. प्रत्येक जीव त्या सुखाच्या मागे धाव घेतोय, भ्रमण करतोय की मला इथे सुख प्राप्त होईल, मला तिथे सुख प्राप्त होईल. मग निळोबराय म्हणतात की बाबा रे, ते सुख जर तुला प्रदान करायचं असेल, सुखाची जर प्राप्ती करायची असेल, तर तुला नाम संकीर्तन साधना करावी लागेल. आणि ते नाम संकीर्तन साधना तू जर केली तर नक्कीच सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण नेमकी कोणती ती नाम संकीर्तन साधना? नेमकं घ्यायचं कोणाचं नाव? ते निळोबराय अभंगाचं पहिलं नाम वाचे श्रवण कीर्ती, 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 नाम वाचे श्रवण कीर्ती,
बरोबर आहे. तुला जर सुख प्राप्ती करायची असेल तर त्या प्रभूचं नाम चिंतन घे. कोणाचं नाम चिंतन घे? त्या देवाचं नाम चिंतन घे. आणि जर हेही जमत नसेल तर तुला जो देव आवडत असेल त्या देवाचं नाम चिंतन कर. कारण नामामध्ये केवढी पावर आहे. जडतील पापे जन्मांतरे जडतील पापे जन्मांतरे जडतील पापे जन्मांतरे जडतील पापे जन्मांतरे नामाचा फायदा काय? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की काय? नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे. जेवढंही जन्मांतराचं पाप असेल ते पाप क्षणार्धात काय होईल? जडून खाक होईल. मग ते पर्वता समान असले तरी चालेल. पर्वत जडती पापाचे पर्वत जडती घेता नाम विठोबाचे पर्वत जडती पापाचे पर्वत जडती पापाचे. कशाचं पर्वत जडेल? तुम्ही कितीही पाप केलं ते पापाचं पर्वत जरी झालं तरी ते पाप नाहीसं होईल. कशामुळे? फक्त नाम घेतल्यामुळे. पण नाम म्हणजे काय हो? काय घेतली? नाम म्हणजे काय? नाम नाम म्हणजे काय? काय रे पोरं? नाम म्हणजे काय? अरे बोला ना लवकर. नाम म्हणजे काय? नाव. नाम म्हणजे काय? नाव. आणि काय करायचंय? नाव घ्यायचंय. मग तू शेजारचं नाव घे, तो शेजारचा तुझ्या शेजारचं तो नाव घे. असंच का? काय करायचंय? नाव घ्यायचंय. पण कोणाचं? देवाचं नाव घ्यायचं. आणि देव हे सुद्धा काय आहे? हे सुद्धा काय? नाव आहे. ते आपण ठेवलेलं नाव आहे. कारण हा जो जगाचा जगदीश्वर आहे त्याला नावच नाही. तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. ओके नाही? म्हणून तो जगाचा जगदीश्वर त्याला तुम्ही कुठल्याही नावाने हाक मारा आणि त्या नावाने हाक मारल्यानंतर तो काय करेल? तुमचा उद्धार करेल. कारण एका चरणामध्ये सांगतात काय? कलियुगी उद्धार हरीचा नामे कलियुगी उद्धार हरीचा नामे कलियुगी उद्धार हरीचा नामे कलियुगी उद्धार सकळाची येथे आले अधिकार कलियुगी उद्धार कलियुगी उद्धार
कारण या भूतलावरती जर आपल्याला तरुण जायचे साधन असेल तर ते फक्त नामसंकीर्तन आहे. जसं जीवन जगण्यासाठी आपल्या कुठल्या आणि कुठल्याही कोणत्या आणि कोणत्या तरी गोष्टीचा आपल्याला काय पाहिजे, पुरावा पाहिजे किंवा आधार पाहिजे. काय पाहिजे? पुरावा पाहिजे किंवा आधार पाहिजे. आणि सध्या तरी 2 आधार तरी पाहिजे. जीवनामध्ये किती आधार पाहिजे? 2 आधार. एक आधार म्हणजे आपलं आधार कार्ड. एक आधार म्हणजे आपलं एक आधार कार्ड. ते नसेल तर तुम्हाला जगामध्ये कोणी ओळखू शकत. कारण आता जेवढं वोटिंग कार्डला किंमत नाही तेवढं आधार कार्डला किंमत. बरोबर ना? बोलत चला. बरोबर ना? हा. मग पहिलं काय? आधार कार्ड. आणि दुसरा आधार कमीत कमी कुठल्या तरी चांगल्या व्यक्तीचा आपल्याला जीवनामध्ये आधार असला पाहिजे. तो म्हणजे एक नंबर आई वडील. कोणाचा आधार असला पाहिजे चांगलं जीवन जगण्यासाठी? आई वडिलांचा. कारण आई वडील हे प्रत्यक्ष देव स्वरूपात भूतलावरती विराजमान आहे. पण ते समजण्यासाठी ती वृत्ती मनामध्ये असावी लागेल. आणि ती वृत्ती मनामध्ये आणण्यासाठी एक गीत आपल्याला संदेश देतं. कुठलं? ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. की बाबा रे, या भूतलावरती आई वडील असं दैवत आहे की त्या ईश्वराची पूजा नाही केली तरी चालेल, पण आई वडिलाची जर पूजा केली तर भगवान पांडुरंग परमात्मा जर कुंडलिनी राहायला प्राप्त होऊ शकतो, तर आपल्याला का प्राप्त होऊ शकत नाही? आपल्याला का मिळणार नाही? पण कोणाचा पुरावा पाहिजे? कोणाचा आधार असला पाहिजे? कोणाचा? आई वडिलांचा आधार पाहिजे. पहिला आई वडिलांचा आधार पाहिजे जीवनामध्ये. दुसरा आधार संतांचा असला पाहिजे. संतांचा किंवा गुरूंचा. कारण संतांचा किंवा गुरूंचा आधार जर नसेल तर आपण त्यांच्या आधाराशिवाय जगू शकत नाही. गुरु बिना कौन बतावे बड़ा बिकट यमगाट, बड़ा बिकट यमगाट. गुरु बिना कौन बतावे गुरु बिना कौन बतावे. कोण? आई वडील. दुसरा आधार गुरूंचा असला पाहिजे किंवा संतांचा असला पाहिजे. कारण संतांनी आपल्याला दाखवलेल्या मार्गावरच आपल्याला चालावं लागेल. मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत. जे संत दाखवतात त्या मार्गावरती जर आपण चाललो तर नक्कीच आपल्याला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच आपल्याला देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार. म्हणजे पहिला आधार आपला आधार. दुसरा आधार आई वडील. तिसरा आधार संत किंवा गुरु. आणि चौथा आधार जीवनामध्ये एक तरी चांगला मित्र पाहिजे. काय पाहिजे? एक तरी चांगला मित्र असला पाहिजे. जीवनामध्ये जर तुमचं सुख दुःखाच्या गोष्टी जर कुणाला सांगायच्या असतील ना तर कोण पाहिजे? कोण पाहिजे? मित्र असला पाहिजे. कारण बघा आजच्या कलियुगामध्ये गाजत असलेलं एक गीत आहे. ते खूप गोड म्हटलंय. ऋषिकेश नाही वाटत त्याच रिकाम आहे. ऋषिकेश रिकाम. तर दादाने गोड असं गीत म्हटलंय. कुठलं? जरा स्वर द्यावा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गरव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गरव्या सारखा. कुठे काय? वाट चुकणार नाही जीवनभर तुझी,
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा कोण पाहिजे चांगला मित्र पाहिजे चांगला मित्र असेल तर नक्कीच आपल्याला चांगलं दैवत मिळाल्याशिवाय राहणार पहिला पॉइंट कुठला बोलत चला आई वडील पाहिजे दुसरं बोलता की जाऊ मी मग बोला ना लवकर काय पहिले आई वडील दुसरं आधार कोणता आधार गुरुजी का पहिला आई वडील दुसरं संत किंवा गुरु तिसरं मित्र पाहिजे आणि चौथा कुठला आधार नामाचा म्हणजे त्या देवाचा आधार असला पाहिजे आणि जर नामाचा आधार जर तुमच्या बाजूने असेल ना तर नक्कीच माझा भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण माझा भगवान परमात्मा दिलदार आहे कसं आहे दिलदार आहे तुम्हाला जे पाहिजे ते तो देऊ शकतो पण तुम्हाला त्या अंतःकरणाने त्याचं वर्णन करावं लागेल त्याचं चिंतन करावं लागेल कारण कसं आहे माझा भगवान परमात्मा एवढं गोड सुंदर रूप आहे ना राजस कुमार मदनाचा पुत्र राजस कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा की माझा भगवान परमात्मा कसा आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा भगवान एवढा गोड आहे की तुम्ही त्याचं कसंही नाव घ्या तरी तो तुमच्यासाठी येईल कारण आपण म्हणतो नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा काय होईल देवाचं नाव घेतल्यावर त्या पाषाणाला पाणी जर फुटू शकतं तर आपल्या हृदयाला आपल्या हृदयामधून जे अंकुर प्रफुल्लित होईल जे आपल्या हृदयामधून आपल्या अंतःकरणामधून जे नाम निघेल ते त्याच्यापर्यंत पोहोचेल की नाही पोहोचेल की नाही पोहोचल्याशिवाय राहणार नाही पण आपली वृत्ती तशी असली पाहिजे आपलं चिंतन तसं असलं पाहिजे निळोबारा म्हणतात की बाबा रे मी नेमकं सांगतो काय तुम्हाला कोणत्या देवाचं नाम घ्या पाऊले चित्ती समान त्याचे पाऊले समान आहेत त्या देवाचं तुम्ही नामचिंतन करा मग या भूतलावरती असे फक्त 2 देव होऊन गेले की त्यांचे पाऊले समान आहेत एक म्हणजे पंढरीधीश पांडुरंग परमात्मा आणि दुसरे म्हणजे ज्यांची आज जयंती आहे त्यांची मूर्ती बघा तुम्ही कशी
उभी आहे ना? पाऊले कसे आहेत? मागे पुढे आहेत का? नाही. कसे आहेत? पाऊले चित्ती समान. कारण का? माझा भगवान दत्तात्रय त्यांची आज जन्मोत्सव आहे. जन्मोत्सव म्हणजे जयंती म्हणजे काय? जयंती म्हणजे काय? काय? जन्मदिवस. जन्मदिवस म्हणजे काय? वाढदिवस. ओके ना? आपण सहज म्हणतो काय? एक गीत आहे बघा. बड्डे आहे देवाचा, जश्न साऱ्या गावाचा. माझा देवाचा काय आज? बड्डे. माझा देवाचा काय आज? वाढदिवस आहे. मग तुम्ही असं बसलेलं चालेल का? त्या देवाचं चिंतन करायला पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? कोणाचं? त्या देवाचं चिंतन करायला पाहिजे ना. म्हणून एक प्रफुल्लित अंतकरणाने माझ्या मागे म्हणायचे काय? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तात्रय भगवान आहेत ते फक्त आमचेच मायबाप आहेत, आमचेच काका चुलते असं वाटतं मला. कारण तुमचा मुखातून तो आवाज येत. उपवास वगैरे आहे का? बरं असेल मी तर सुटला असेल का नाही? माझ्या मागे महिला मंडळ अगोदर म्हणतील आणि नंतर पुरुष मंडळ म्हणतील. तयार आहात ना? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. याला म्हणतात नारी शक्ती. आता पुरुष मंडळ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. फक्त तुलाच म्हणताय, बाकी दादांचा उपवास आहे. महिला मंडळ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता दोघं एका प्रत्येकाच्या मुखातून दिगंबरा दिगंबराला पाहिजे ना एकच काडी वाजली पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
आता तुमच्या स्वतःसाठी वाजवा. विठ्ठल विठ्ठल या दत्तात्रय प्रभूंचा आज आपण जन्मोत्सव करतोय किंवा केला असेल, ते दत्तात्रय प्रभू कोण होते, कसे अवताराला आले, याचं थोडक्यात आपण 10 मिनिटांमध्ये त्यांचं चरित्राचं वर्णन करूया. कारण दत्त म्हणजे कोण? दत्त म्हणजे प्रत्यक्ष. कोण? दत्त म्हणजे कोण? दत्त म्हणजे प्रत्यक्ष. जे प्रत्यक्ष स्वरूपात आहे त्यांना दत्त असं म्हटलं जातं. अहो एवढंच नाही, दत्तप्रभूंनी अवतार घेतला. कोणाचा कुठे अवतार घेतला? कोण होते त्यांचे आई वडील? इंदिरा गांधी, अनुसया माता. आता कसं आहे, आधी वयमानाने ऐकायला कमी येतं. आणि दत्त प्रभूंचे वडील कोण होते? वा, अत्रि ऋषी. अनुसूया, अ म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वेष. ज्या ठिकाणी द्वेषाची एकही ठिणगी ज्यांच्या मनात नाही, ज्या ठिकाणी ज्यांच्या अंतःकरणामध्ये वासना नाही, द्वेष नाही, अहंकार नाही, त्यांचं नाव काय आहे? अनुसूया. आणि त्यांचे वडील अत्रेय किंवा अत्री म्हणतात. अ म्हणजे नाही आणि त्री म्हणजे 3 गुण, सत्व, रज आणि तम. या 3ही गुणांचा पलीकडे ज्यांची अवस्था त्यांना म्हणतात अत्रेय. विठ्ठल मग तप केल्यानंतर प्रभूला प्राप्त करण्याची अपेक्षा मनामध्ये जागृत झाली, इच्छा मनामध्ये जागृत झाली की देवा, हे भगवान परमात्मा, तुम्ही प्रत्येकाकडे जातात आणि अवतार घेतात, मग असं आमचं पुण्य कधी फळाला येईल, आमचं भाग्य कधी फळाला येईल, की जेणेकरून तुम्ही आमच्या घरी बाळ स्वरूपात आले पाहिजे, तुम्ही आमच्याकडे जन्म घेतला पाहिजे. कोणाची अपेक्षा अशी? अत्रे ऋषी आणि अनुसूया मातेची. घनघोर असं तप केलं, पण देवाने अगोदर त्यांची परीक्षा पाहिली की खरंच त्या परीक्षेला टिकतात का. एवढी तपश्चर्या पाहिली, एवढी परीक्षा घेतली, एवढी परीक्षा घेतली की अक्षरशः सामान्य जर नागरिक राहिले असते तर तपश्चर्या भंग झाली असते. पण अनुसूया माता आणि अत्रे ऋषी म्हणतात की देवा, देवा तू कितीही कष्ट दिले ना, पण आम्हाला माहिती आहे दुःखानंतर सुख येणारच. आणि आम्ही जे तप आम्ही करतोय ना, त्या तपानंतर आम्हाला फलश्रुती मिळणारच, हे कायम बाधित आहे. देवा तू कितीही संकट दिले ना तरी आम्ही घाबरणार नाही देवा, कारण हे संकट कोण पाठवते ते आम्हाला माहिती आहे. म्हणून अनुसूया माता आणि अत्रे ऋषी म्हणतात की देवा, देवा आम्ही या संकटाला घाबरणार नाही. संकट भी आए हमें ये डराए, भरोसा हमारा दिल में जताए. हे देवा, देवा तू कितीही संकट दिले ना तरी आम्ही घाबरणार नाही देवा. आम्हाला फक्त अपेक्षा तुझीच आहे की तू आमच्या पोटी जन्म घेतला पाहिजे. म्हणून अत्रे ऋषी आणि अनुसूया माता म्हणते संकट भी आए हमें ये डराए, भरोसा हमारा हमें जताए, दिल में तेरी भक्ति न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. देवा, देवा तू जर या भूतलावरती अवतार घेतला नाहीस ना, किंवा तू जर राहिला नसतास ना, तर आम्ही कदाचित एवढी तपश्चर्या केली नसती. पण आम्हाला माहिती तू भक्तांसाठी नेहमी धावत येतो, म्हणून आम्ही तुझी भक्ती करतोय देवा. हमें मोर जिने चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. हे देवा, देवा फक्त तुझ्यासाठी आम्ही हे सर्व काही करतोय. आणि अशी भक्ती जर आणि असा गोड स्वर जर
अत्री अनुसया मातेचं लागत असेल तर का भगवान परमात्मा प्रसन्न होणार नाही माझ्यावर? भगवान परमात्मा प्रसन्न झाले. बोला मा अनुसया माता, बोला ना, काय पाहिजे तुम्हाला? अत्री ऋषीजी बोला, तुम्हाला काय पाहिजे? देवा फक्त एकच अपेक्षा आहे की तुम्ही आमच्याकडे काय जन्माला यावं. म्हणजे नक्कीच दे, नक्कीच मी तुमच्याकडे अवतार येईल. आणि तो काळ, ते नक्षत्र, ती तिथी ठरली गेली आणि ती काळ, तो नक्षत्र म्हणजे आजची तिथी मार्गशीर्ष पौर्णिमा. कोणत्या नक्षत्र? कोणते नक्षत्र? रोहिणी नक्षत्र, मार्गशीर्ष पौर्णिमा. संध्याकाळी किती वाजता? किती वाजता? पहिले तुमचं ठरवून घ्या, मग मी येतो त्याकडे. किती वाजता? 6 वाजता का 4 वाजता का 3 वाजता का 5 वाजता? संध्याकाळी 6 वाजता भगवान परमात्माने वेळ दिली की माता मी तुमच्याकडे येईल, पण मी ज्या ज्या वेळेस येतो ना त्या वेळेस संकट घेऊन येतो बर का, सुख घेऊन येत नाही. काय देवाचं विशेष आहे, त्या वेळेस देव भगवान परमात्मा अवतार घेतो त्या वेळेस संकट घेऊन येतो. भगवान परमात्मा मथुरेत जन्माला आले तर त्यांचे आई वडील संकटात होते का चांगल्या अवस्थेत होते? संकटात होते. ओके. मग अत्रेय ऋषी आणि अनुसया मातेला सांगितलं की आम्ही तुमच्याकडे अवताराला येऊ, पण कोणत्या वेशीत येऊ आणि कशी येऊ हे आम्ही सांगणार. आणि मग इकडे नारद स्वामी परिभ्रमण करत असताना नारद स्वामींनी तिघ देवींना बघितलं. लक्ष्मी माता, पार्वती माता आणि तिसरी माता कोण? सोनिया गांधी, सावित्री माता. कुठली माता? सावित्री माता. या तिघांना अहंकार झाला होता की आमच्यासारखी पतिव्रता या जगामध्ये कोणीच नाही. नारद स्वामी म्हणू लागले, हे देवी हो, तुमचा जो काही अहंकार असेल ना तो तुमच्या जवळ ठेवा, कारण या भूतलावरती असं एकमेव व्यक्तिमत्व आहे अनुसया माता की ती तुमच्यापेक्षा काय आहे? पतिव्रता नारी आहे. तुम्ही तिच्या करंगडीची काय नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. म्हटले हे नारदा, अरे डोकं इतकं भानावर आहे का? कसं काय आम्ही तिची बरोबरी करू शकत नाही? कोण म्हणताय असं? कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? देवी म्हणताय. हे नारदा तुझं डोकं ठिकाणावर आहे का? म्हटले माते, जर तुमचा अहंकार जर तुम्हाला असं म्हणत असेल ना तर जा तुम्ही आणि परीक्षा घ्या. कोणाची? अनुसया मातेची. मग जे बाईने काम होत नाही ना तर मग ते कोणाला करावं लागतं? जिथं बाई हात टेकती त्याच पुढे काम कोणाला करावं लागतं? मग माणसांना करावं लागतं. आणि शेवटी देवांनीही हात टेकते. मनुष्य 3 वेळा हात टेकतो. एक बाल हट्ट, दुसरा श्री हट्ट आणि तिसरा राज. मग श्री हट्टा पुढे तिघ देव आले. तिघ देवींनी सांगितलं, देवा हो, आतापर्यंत तुम्ही बरेच मजा मारली, आता कुठे जायचंय? आता भूलोकात जायचंय आणि अत्रेय ऋषी आणि अनुसया मातेची परीक्षा घ्यायची. खरंच आमचं पेक्षा ते पतिव्रता नारी आहे का ते आम्हाला बघायचंय. आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, कारण बाईची बाई परीक्षा घेऊ शकत नाही, बाईची माणूस परीक्षा घेऊ शकतो आणि माणसाची परीक्षा बाई घेतल्याशिवाय राहत. म्हणून देवांना सांगितलं, देवा हो तुम्ही जावं लागेल, तुम्हाला जावं लागेल. म्हटलं ठीक आहे. आता तुमचे महादेव तुमचं ऐकत नाही, तुमचे घरचे महादेव तुमचं ऐकत नाही, पण त्या महादेवांना पार्वतीचं ऐकावं लागलं. कोणाला? देवांचे देव कोण? महादेव. सध्या भरतेच प्रसिद्ध आहे. ओके. एक लोटा जल सारी समस्या का? पंडितजी मिश्राजींची कृपा आहे. तुम्ही आले होते काय तिकडे वडनगरीला? 18 मधले आले ते का? हो. काय सांगतात पंडितजी? एक लोटा जल जर तुम्ही भावपूर्ण जर समर्पित केला ना महादेवाला तर तो भगवान भोलेनाथ काय होतो? प्रसन्न होतो. पण कसा प्रसन्न होईल? तो कोण आहे? भोलेनाथ आहे. पण त्या भोलेनाथाला तुमचा मनातला भाव कसा असला पाहिजे. कारण भोलेनाथाचं गोड वर्णन केलंय का गीतामध्ये? गोड गीत सर्वांनी ज्यांचं पाठ असेल त्यांनी म्हणायचंय माझ्या मागे. ओ मेरा भोला है भंड
पुढे करे नंदी की सवारी शंभुनाथ रे ओ शंकर नाथ रे ओ शंकर नाथ रे मेरा भोला है भंडारी लगा नंदी की सवारी शंभुनाथ रे वो शंकरनाथ रे वो भोलेनाथ रे ओ मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी मेरे नाथ रे ओ शंकर नाथ रे ओ शंभूनाथ रे माझा एवढा भोळ आहे ना माझा भोलेनाथ की तुम्ही कशी भक्ती करा तरी तो प्रसन्न. मग माता पार्वतीने भक्ती कशी केली. ओ गोरा भांगर करके बोली तेरे सच्चे भूतों की टोली मेरे नाथ रे ओ शंकर नाथ रे ओ शंभूनाथ रे. चांगलं वाटलं मग वाचलं ना जरा. जे चांगलं वाटतं त्याचं कौतुक करत जा बुवा. नाहीतर मग म्हणणाऱ्याला हे असं वाटतं की आपल्याला काही जमत विठाल विठाल म्हणजे देवांचे जे देव आहेत महादेव ते महादेव सुद्धा निघाले कोणाची परीक्षा घ्यायला. सती अनुसया माता आणि अत्रे ऋषींची तिघ देव पोहोचल्यानंतर ब्रह्मदेवाने सूचना दिली का हो देवांनो आपण या वेशात जर गेलं तर आपल्याला कोणीतरी ओळखू शकतं म्हणून आपल्याला काय करावं लागेल वेशभूषा चेंज करावी लागेल. म्हणून तिघ देवतांनी काय केलं साधूचं रूप घेतलं आणि साधूचं रूप घेतल्यानंतर माता अनुसयाला हाक मारली हे माता भिक्षां देई भिक्षां देई. तिघ ब्राह्मण आपल्या पर्णकुटीजवळ आलेले अनुसया मातेने पाहिलं आणि ब्राह्मणांना विचारलं हो ब्राह्मण काय पाहिजे तुम्हाला प्रभू काय पाहिजे तुम्हाला. म्हणे माई आम्हाला भूक लागलेली आम्हाला जेवण पाहिजे. म्हणजे जेवण ना या 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 बसा पाणी घ्या चहा घ्या कॉफी घ्या थम्सअप घ्या कोल्ड्रिंक्स घ्या काही तर घ्या आणि लगेच मी तुमच्यासाठी काय करते स्वयंपाक करते. म्हटलं माई आम्हाला स्वयंपाक वगैरे काही जेवण वगैरे नाही करायचं. आम्हाला जी भूक लागली ना ती दुधाची भूक लागली. कशाची दुधाची. म्हटलं मग देते ना मग तुम्हाला गाईचं दूध देते वगैरे सर्व म्हशीचं दूध वगैरे. म्हटलं नाही माई आमची इच्छा जर तू पूर्ण करत नसतील तर आम्ही या ठिकाणी जायला काही आम्हाला हरकत नाही. म्हटलं महाराज सांगा तुमची काय इच्छा आहे. म्हणजे माई आम्हाला निर्वस्त्र भोजन पाहिजे. कसं भोजन पाहिजे निर्वस्त्र. मग अनुसया मातेने ओळखलं की हे साधारण पुरुष नाही. हातात पाणी घेतलं पतिदेवाचं स्मरण केलं आणि ओळखलं की हे साधारण पुरुष नाही. कोण आहेत हे त्रिभुवनातील तिघ देव आहेत आणि आपली परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी अवतरित झाले आहेत. म्हणजे देवा हो मी तुम्हाला ओळखलंय त्याच्यामुळे पण तुमची भक्त असल्या कारणाने मी तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि देवाचं चिंतन केलं आपल्या पतीचं चिंतन केलं आणि हातात घेतलेलं पाणी तिघ देवांवर शिंपडलं आणि ते तिघ देव जे एवढे एवढे होते ते एवढे एवढे झाले छोटे छोटे झाले. 4-4 5-5 महिन्याचं बाळ जसं असतं तशा स्वरूपात देवांची अवस्था झाली. कोणामुळे कोणामुळे एका स्त्रीमुळे. मायबापा हो विचार करा बरं देवांची अशी अवस्था झाली आपली कशी करतील सांगता येत नाही. नारी शक्ती म्हणजे बलाढ्य शक्ती आहे बरं का दादा हो ऐका बरं का. त्यांचं नांदी लागायचं हे नांदी लागलंय हे समजा गेले ओके. मग देवांची अशी अवस्था माता अनुसयाने केली. माता अनुसयाने मग निर्वस्त्र त्यांना स्तनपान केलं. त्रिभुवनातील एकच अशी माता आहे की ज्या त्रिभुवनातील तिघ देवतांना तिने स्तनपान केलं आपलं दूध पाजलं. ती माता म्हणजे अनुसया माता. विठाल विठाल तो दिवस म्हणजे आजचा दिवस. तो दिवस म्हणजे कोणता आजचा दिवस. आणि हा प्रसंग घडला
या प्रसंगाला घडून घडून जवळजवळ 6 महिने होऊन गेले. इकडे पार्वती माता, सावित्री माता, लक्ष्मी माता वाट बघू लागले की आपले मालक अजून आले. नारदाला विचारून, नारद स्वामी अहो आमचे मालक घरी नाही आले, काय करायला पाहिजे? म्हणे तुम्ही जाऊन बघा ना, तुम्हीच पाठवलं होतं ना, तुम्ही काही माझं ऐकत होते नाही ना, आणि जो ऐकत नाही तो बाळाचा भावात गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे माता तुम्ही माझं ऐकलं नाही, मग तुम्हाला जावंच लागेल. मग तिघही देवींनी त्या भूलोकामध्ये आगमन झालं आणि भूलोकामध्ये आगमन झाल्यानंतर अनुसया मातेच्या पर्णकुटीजवळ आले. मातेला हाक मारली, माते आमचे प्रभू पाहिले का? आमचे देव पाहिले का? माझे भगवान पाहिले का? म्हणे तुम्ही कोण? म्हणे मी लक्ष्मी. म्हणे तुम्ही? म्हणे मी पार्वती. म्हणे तुम्ही? म्हणे मी सावित्री. बर तुमचे मालक कोण? म्हणे ब्रह्मा विष्णू महेश. म्हणे कोण पाहिजे? म्हणे ब्रह्मा विष्णू महेश. म्हणे हे काय? म्हणे तिघ पाडण्यामध्ये. कुठे? म्हणे हे म्हणे तिघ पाडण्यामध्ये. तिघ पाडण्यातले देव हसू लागले. ब्रह्मादेव म्हणतो शंकर भो वहिनी रे भो. विष्णू म्हणतो ब्रह्म भो म्हणे मी वहिनी रे भो. भगवान परमात्मा एकमेकांची मस्करी करू लागले की आपलं गिराईक आपल्याला नेण्यासाठी आलंय, पण आता नेमकं नंबर चुकायला नको. नंबर जर चुकला तर फजिती झाल्याशिवाय राहणार. इकडं लक्ष्मी माता पार्वती माताकडे बघते, पार्वती माता लक्ष्मी माताकडे बघते, दोघं माता सावित्री माताकडे बघते. एकमेकांना विचारतात, पार्वती तुझं गिराईक कोणतं? हे लक्ष्मी तुझं गिराईक कोणतं? माय म्हणजे काही समजत नाही, तिघ भाऊ सारखीच दिसत आहेत. अक्षरशः फजिती झाली माया. अनुसया मातेला शरण आले की माता तुमचाच आशीर्वाद द्या आणि तुम्हीच आमची या फजितीमधून आमची काय करा, सुटका करा. आम्ही तुम्हाला शरण आलो. नक्कीच आम्हाला आता कळालेलं आहे की तुमची सारखी पतिव्रता स्त्री या जगामध्ये कुठे नाही. या जगामध्ये पतिव्रता स्त्री म्हणजे कोणी असेल तर ती म्हणजे माता तुम्ही आहात. आमची फजिता करू नका, आमचे देव आम्हाला परत करा. आणि जर अशाच अवस्थेमध्ये जर देव राहिले तर मग आमचं वैकुंठ कोणी बघायचं, आमचं कैलास कोणी बघायचं, आमचं ब्रह्मलोक कोणी बघायचं? आता आम्ही तुम्हाला शरण आलो तर आमची फजिता करा, आमची फजिती करू नका, आमची सुटका करा. मग देवीने परत आपलं कमंडलूतून पाणी घ्यायचं, देवाचं चिंतन करायचं आणि तिघ देवांवरती शिंपडायचं. ते तिघ देव जे एवढे एवढे होते ते मोठे मोठे झाले. आणि एवढं बघून जसा तुम्हाला आनंद होतोय तसा त्या पार्वती माता, लक्ष्मी माता आणि सावित्री मातेला आनंद झाला की चला आपले आपले धनी आपल्याला परत मिळाले. आणि जर मिळाले नसते तर कोणता कुठे गेला असं ते समजलं नसतं. मग त्यावेळेस अत्रेय ऋषी आले की भगवंता तुम्ही कोणाकडे जात नाही, पण आम्ही तपश्चर्या केली होती म्हणून आम्हाला समजलं की तुम्ही आमच्याकडे आलेत. आणि त्यावेळेस तुम्ही म्हटले होते की आम्ही कोणत्या अवस्थेत येणार हे सांगून येणार नाही. देवा आमची अशी इच्छा आहे की तुम्ही तिघही देव आमच्या या ठिकाणी आमच्या पर्णकुटीमध्ये सोबत राहिले पाहिजे. तिघही देव सोबत बसले आणि बसल्यानंतर त्यांना कोण दिसू लागले? मग कोण दिसू लागले? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा झाले. पण ती काही भगवान परमात्मा म्हणू लागले चला आम्ही आता येतो ग माय. त्यावेळेस अत्री ऋषी आणि अनुसया माता रडू लागले, देवा तुम्ही आमच्या पोटी अवताराला येणार होते, मग आता काय करायचं?
मग देवाने आशीर्वाद दिला की आम्ही नाही राहू शकत, पण आम्ही अंश अवताराने तुमच्याकडे जन्माला नक्कीच येऊ. म्हणून जे दुर्वास ऋषी होते ते शंकराचे अवतार झाले बर का. अत्रि ऋषी आणि अनुसया मातेंना पहिला मुलगा दुर्वास, दुसरा चंद्र आणि तिसरा दत्त. चंद्र हा कोणाचा अवतार? ब्रह्मदेवाचा अवतार. दुर्वास ऋषी शंकराचा अवतार आणि एकमुखी दत्त जे आपण म्हणतो ते दत्त स्वामी कोण? भगवान विष्णूचे अवतार. आणि ही त्रिभुज मूर्ती कोणाकडे अवताराला आली? अनुसया माता आणि अत्रि ऋषींकडे. विठ्ठल म्हणतात की बाबा हो, आणि या जगामध्ये दोनच देव आहेत की त्यांचे पावले कसे आहेत? समान आहेत. एक म्हणजे गुरुदेव दत्त आणि दुसरे म्हणजे कोण? भगवान पांडुरंग परमात्मा. कुठे राहतात? पंढरपुराला. त्यांना काय म्हटलं जातं? विठोबा म्हटलं जातं. त्या देवाचं चिंतन करायचं असेल, त्याची प्राप्ती करायची असेल तर प्रत्येकाने हात वरती करायचे. हात वरती करा प्रत्येकाने. अवघे 5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे फक्त. म्हणायचं माझ्या मागे, हे देवा, हे देवा, आम्हाला कधी देवा? नाही ना. मग देवाचं चिंतन करा. विठोबा रघुमाई, विठोबा सध्याची अशी परिस्थिती आहे बर का. पंकज महाराज, एक दादा मला भेटला, ते दादा म्हणू लागले, महाराज तुम्ही गावगाव फिरता, आमचं बंड्याचं पाहो जरा. म्हटलं तुमचं बंड्या काय करतो? म्हणे 30 वर्षाचा झाला पण अजून काही जमत. कारण धनलक्ष्मी मिळते, गृहलक्ष्मी काही मिळत नाही. धनलक्ष्मी मिळून जाते, गृहलक्ष्मी काही मिळत नाही. म्हटलं बंड्या काय करतो? म्हणजे महाराज शेती करतो. म्हटलं काही हरकत नाही. एखाद्या नामांकित व्यक्तीला सांगतो, तो तुमचं बघून घेईल. एका व्यक्ती त्यांच्याकडे गेला, त्या व्यक्तीने सांगितलं, दादा तुमचं बंड्याला बघण्यासाठी रविवारी स्थळ येणार आहे बर का. काय येणार आहे? स्थळ येणार आहे. आणि स्थळ जर आलं ना तर बंड्याला व्यवस्थित सजवून ठेवा. कोणाला? बंड्याला. बंड्याला सजवून ठेवलं. नेमकं बंड्या 30 वर्षाचा झाला होता. 30 वर्षावरून 35 वर तो चालला गेला होता. 2 पोते पोह्यांचे संपले होते. करायचं काय? त्या दिवशी रविवार होता. रविवारच्या दिवशी स्थळ आलं. स्थळ आल्यानंतर सर्व पाहुणे मंडळी बसले. पाहुणे मंडळी बसल्यानंतर बंड्याला सर्व पाहुणे बघू लागले की मुलगा चांगला दिसतोय. पण नेमकं आता काय उणीव आहे की 35 वर्षाचा बंड्या झाला पण याचं लग्न झालं नाही. नेमकी मधली जी बात होती ती काही समजत नव्हती. मग जो स्थळवाला व्यक्ती होता, मुलीवाला कडला, त्याने विचारलं, म्हटले बंडू दादा तुमचं नाव का? म्हणे हो दादा. म्हटले बंडू दादा तुम्ही किती शिकलेत? म्हणे दादा मी FY झालोय. बरं बरं बरं. बंडू दादा तुमचं शेती घर वगैरे आहे का अजून? म्हटले आहे ना दादा. म्हटले दाखवा ना आम्हाला. ते बाहेर गेले. बंडू दादा गेलं त्यांच्या सोबत. कोणासोबत? ते मधल्या व्यक्तींसोबत. ते मधले व्यक्ती म्हणू लागले, बंडू दादा हे शेत कोणाचं? म्हणे दादा ते आपलंच. आणि अशी एक नाही, असे 4 आहे. किती आहे? असे 4 आहे. बंड्याला एक चुकीची सवय होती. तो बेसुमाऱ्या होता. काय होता? बेसुमार. त्याला बोलायची अक्कल नव्हती. तो कुठलीही गोष्ट 4च म्हणायचा. म्हणजे असं आहे का? म्हणे ही 2 व्हीलर कोणाची? म्हणे बंडू दादा. म्हटले ती दादा ती आपलीच आहे. आणि अशी एक नाही, किती आहेत? 4. तो स्थळवाला व्यक्ती म्हणला दाल में कुछ काला आहे. त्याला काय माहिती, पूर्ण दाडच काढी. त्याने 3रा प्रश्न केला, बंडू दादा हा बंगला कोणाचा? म्हणजे दादा तो आपलाच आहे. आणि अशी एक नाही. मग त्याला करंट पोचलं की याचं काहीतरी बिघडलेलं थोडं दिसतंय.
बंडू दादा, आपल्या घरात, तुमच्या घरात जो तुमचा बाप सारखा दिसतो तो कोण आहे? म्हणजे दादा तो आपलाच बाप आहे आणि अशी एक नाही. असे जर संसारी असतील कसं काय देव प्राप्त होईल? कितीही नामचिंतन केलं तरी त्यांना प्राप्त होणार नाही. कारण हा जो काळ आहे ना, कलिकाळ, कधी येईल ते सांगता येत नाही. कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कसा विपरीत झाला सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. हा संसार होता, झाला नाही. म्हणून याला कितीही पूर्णत्व करण्याचा प्रयत्न केला तरी तो पूर्ण होत नाही. म्हणून निळोबाला म्हणतात काळ सार्थक केला त्यांनी. तुम्हाला तो काळ सार्थक करावा लागेल. आणि तो काळ सार्थक कशामुळे होईल? धरिला मनी विठ्ठल. आणि तो विठ्ठल कसा धरायचा मनात? कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. तुमच्या मनात निर्दंब अवस्था आणि ती मनाला झाली पाहिजे. आपल्या मनात कुठलाही भेद राहणार नाही, अहम भावना राहणार नाही. ही अवस्था तुमची झाली पाहिजे. तेव्हा जाऊन तो जगातला परमात्मा तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच वेळेस निळोबाराय म्हणतात की बाबा रे, एवढं करण्यासाठी जसे महापुरुषांनी जीवन जगलं ना, तसं जीवन तुम्ही जगून दाखवा. तसं जीवन तुम्ही काय करा? जगवून दाखवा. नक्कीच देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कोणी कोणी काळ सार्थक केलं, कोणी कोणी काळ सार्थक केला. काळ सार्थक म्हणजे काय? काळ सार्थक म्हणजे काय? जीवनाचं कल्याण करणे. काय? जीवनाचं कल्याण करणे, की जेणेकरून आपण गेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती या ठिकाणी लोकांच्या तोंडातून निघणे. याला म्हणतात काळ सार्थक करणे. त्याला काय म्हणतात? काळ सार्थक करणे. 5 मिनिटं घेऊ का महाराज? काय बोर वगैरे नाही? काही कंटाळले तर नाही ना? चहा पाणी पिऊन येतो बस म्हणतो. काळ सार्थक करणे म्हणजे काय? जीवनाचं कीर्ती करून घेणे, स्वतःची कीर्ती ठसा उमटवणे. कारण काळ सार्थक केला कोणी? आमच्या वीर जवानांनी. आता जर काहीच करून घेणार नाही, शांत बसा. मला जायचंय तुमच्या गावातून, त्याच्यामुळे मी. काळ सार्थक कोणी केला? आमच्या वीर जवानांनी केला. काळ सार्थक कोणी केला? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. केला की नाही? केला की नाही? कोण होते छत्रपती शिवराय? अहो ते शिवराय की ज्यांच्या जीवन कालामध्ये जवळजवळ त्यांनी 50 वर्ष आयुष्य जगलं, 350 किल्ले काबीज केले, तरीही प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये ते काय आहेत? विराजमान आहे. किती वर्ष आयुष्य जगले? फक्त 50 वर्ष. 50 वर्ष आयुष्य जगून तर ते जर आपल्या हृदयात राहू शकतात, तर आपण 100 वर्ष जर आयुष्य जगून जर कोणाचं हृदयात जर राहू शकत नाही, तर आपलं जीवन जगण्याचा काही फायदा. म्हणून त्यांचं सारखं काळ जगला पाहिजे. कारण काळ सार्थक त्यांनी केलं, म्हणून त्यांचं नाव आज अजर अमर आहे. किती वर्ष झाले त्यांना जाऊन? 393 वर्ष झाले. किती वर्ष? 393 वर्ष माझ्या छत्रपती शिवरायांना जाऊन झाले, तरीही त्यांचं नाव आज घेतलं जातं. बर का? तुम्ही ओळखता का तुमच्या आजोबांना? आजोबाचे वडील, वडिलांचे वडील, पंजोबा, कापर पंजोबा, धापर पंजोबा, त्यांचा फोटो आहे का? धापर पंजोबांचा, कापर पंजोबांचा फोटो आहे का? पंजोबांचा फोटो आहे का? नाही. म्हणजे 350 वर्षापूर्वी, म्हणजे 393 वर्षापर्यंत ते आपल्याला सोडून गेले. आजही त्यांचा फोटो प्रत्येकाचा घरामध्ये आहे. कशामुळे? त्यांनी काळ सार्थक केल्या. म्हणून अशी कीर्ती असली पाहिजे. शिवरायांची कीर्ती तशी होती, म्हणून शिवरायांनी काळ सार्थक केला. म्हणून म्हटलं जातं, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझा राजाचं नाव काय?
माझा देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझा देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. मग या पद्धतीने छत्रपती शिवराय जन्माला आले किंवा त्यांनी जशी कीर्ती केली तशी कीर्ती आपण केली पाहिजे. तसा काळ सार्थक आपण केला पाहिजे. तसंच काळ सार्थक कोण करतात? माझे वीर जवान करतायत. पण वीर जवान जे कर्म करतायत ते कर्म आपण करतो का? महाराज, बऱ्याच ठिकाणी अशी अवस्था झाली की तरुण मित्रमंडळ तयार तर होतंय पण परमार्थामध्ये येत नाही, सुसंस्कृत बनत नाही. तुमचं नियोजन फार चांगलंय बरं का कल्पेश दादा, ललित दादा, नियोजन फार गोड आहे पण भजनी मंडळ नाही. आणि जेवढे तरुण तुम्ही इथं बसले आहात त्यांनी प्रत्येकाने टाळ घेऊन तरी इथं बसलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. कारण तुम्ही जर इथं उभं राहिले नाही ना तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. कारण हे व्यासपीठ कोणाचं आहे? हिंदू धर्माचं आहे का कोणाचं आहे? हिंदू धर्म कोणाचा आहे? मग हे व्यासपीठ आपलं आहे की नाही? इथं उभं कोणी राहिलं पाहिजे? का नाही उभे तुम्ही? शोकांतिका महाराज, आपल्या मुलांना सांगावं लागते की बाबा हा देव आहे पाया पड. पण इतर धर्म संस्कृतीमध्ये त्यांची मुलं जवळजवळ दिवसातून 4-4 वेळेस जातात महाराज त्यांचं मंदिरामध्ये. त्यांना सांगावं लागत नाही, उठवावं लागत नाही. हे शोकांतिका आहे. आणि हे जोपर्यंत सुधरत नाही ना तोपर्यंत आपला हिंदू धर्म पुढे जाऊ शकत. म्हणून प्रत्येक माता माऊलीचं, मायबापांचं कार्य एकच आहे की आपल्या मुलांना सुसंस्कृतित करा आणि काय करा, परमार्थाचं वाटे लावा, परमार्थ करायला भाग पाडा त्यांना. आतापासून जर आपण त्यांना शिकवलं तरच आपली संस्कृती पुढे चालेल. आतापासून त्यांना ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा जर कळाले नाहीत तर पुढे त्यांची दुर्गती झाल्याशिवाय राहणार. तरुण आहे जवान, तो या महाराष्ट्राची मातेची आहे शान. म्हणून त्यांना शिकवा पसायदान, तरच तो राखेल तुमचा मान, अन्यथा नाही राखणार तो तुमचा मान. म्हणून तरुणांना जागृत होणं फार महत्वाचं आहे. पण एक पिक्चर आलं सर्व तरुणांचं वाटोळं केलं. दिस इज नेम सैराट. पुरं वाईट केलं महाराज, पोरांचं पुरं वाटोळं केलं तर पिक्चर आहे. पण ज्या पिक्चरमुळे आपलं वाटोळ होत असेल ना तो पिक्चर बघू नका आणि तशी अवस्था करू नका.